मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वसू रागातच नंदिनीला विचारते, काय ग तुला लाज वाटत नाही का? इथे सर्वांसमोर तुझा पार्थ बरोबर साखरपुडा झाला आणि तू कुणाबरोबर लग्न करून आलीस तर जीवाबरोबर. एवढ्या बदनामीनंतर तुझ्या जागी जर दुसरी कोणी असती ना तर तिने जीव दिला असता, असं म्हणून वसू नंदिनीला खूपच बोलते. आता हे ऐकून घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. नंदिनीलाही धक्का बसतो. त्याचबरोबर काव्या सुद्धा रागातच वसूकडे पाहते. ता मानिनी, जीवा, पार्थ हे रागातच वसूकडे पाहत असतात. त्यावेळी रम्या मात्र गालातच हसत असते. त्यानंतर वसू पुन्हा एकदा म्हणते, अगं एखादी मुलगी मेली असती हाय खाऊन. तेव्हा मानिनी आता मोठ्यानेच म्हणते, ताई जरा शांत राहा. मग त्याच वेळी काव्याला आता खूपच राग आलेला असतो. तेव्हा ती आता वसूसमोर लगेच जाऊन उभी राहते आणि विचारते, काय हो, तुमच्या मुलीवर जर अशी वेळ आली असती तर तिलाही असं तुम्ही जीव द्यायला सांगितलं असता का? तेव्हा वसू अजूनच मोठ्याने म्हणते, गप्प बस तू. माझ्या मुलीशी तुलना अजिबात तुझ्या ताईशी करू नकोस. तेव्हा काव्या रागातच म्हणते, होऊच शकत नाही, कारण माझी ताई ना लाखात एक आहे. तेव्हा सर्वजण आता काव्याकडे पाहतच राहतात. मग त्यावेळी आता वसू विचारते, हो का, तुझ्या ताईचं चारित्र्य ते सुद्धा लाखात एक आहे का? आणि या असल्या वाईट चारित्र्याची सून आमच्या घरी कशी आली ना काय माहीत. आता वसू सारखा सारखा नंदिनीचा अपमान करते, ते अजिबात कुणालाच आवडत नाही. सर्वजण खूपच रागात तिच्याकडे पाहू लागतात. मग आता जीवा गप्प राहत नाही. तो म्हणतो की आत्या बस कर, अगं तुला सर्व माहीत असून तू का बोलतीये मला कळत नाही. तेव्हा पार्थ आता म्हणतो की अगं, पार्थ सुद्धा आता विचारतो, आत्या तू सारखं सारखं काय लावलंय ग, अगं त्या बिचाऱ्या, असं म्हणून आता तो गप्प बसतो. त्यानंतर वसू विचारते, काय बिचाऱ्या? अरे ही तुला बिचारी वाटते का? अरे ज्या मुलीचा तुला राग यायला हवा ना पार्थ, तिच्याबद्दल तुला दया वाटते का? अरे तुझ्या मनामध्ये अजूनही, असं म्हणून आता वसू गप्प बसते. तर सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहत असतात, कारण वसूला असं म्हणायचं असतं की तुझ्या मनामध्ये अजूनही नंदिनीच आहे ना. तेव्हा आता वसू विचारते, याचा आम्ही तरी काय अर्थ समजायचा आहे? मग काव्या तोडीस तोड उत्तर देत विचारते, कशाला समजून घ्यायचाय अर्थ, आणि कुठे काय समजतंय तुम्हाला? तरीही तुम्हाला जे समजायचं आहे ना ते समजा, आम्हाला अजिबातच फरक पडत नाही, असं काव्या आता सडेतोड उत्तर वसूला देते. वसू तिला गप्प करण्याचा प्रयत्न करते, परंतु काव्या गप्पच राहत नाही. तर पुढे आता काव्या म्हणते की तुम्ही काही बोलूच नका हो, बोलूच नका एक शब्द पण पुढे आता, कारण या घरात आल्यापासनं, अगदी गृहप्रवेशापासून मी तुम्हाला बघतीये, रूढी परंपराच्या नावाखाली तुम्ही चिमटे काढताय, आम्हाला सारखे सारखे टोमणे मारताय, तुमचं अजूनही चुकतंय आत्याबाई, असं म्हणून काव्या खूपच भडकते. तेव्हा सर्वजण आता काव्याकडे एकदम शांत पाहत असतात, कारण काव्या बरोबर वसूचा आता काटा काढत असते. त्यानंतर आता काव्य विचारते, काय हो, तुम्हाला फक्त आमची मजा बघायची होती ना आत्याबाई? अहो कसं आहे ना, तुम्हाला आत्तापर्यंत कुणी कधीही आरसा दाखवला नाही ना. फक्त माझी ताई या घरी लग्न करून आली असती ना तर तिनेही दाखवला नसता आरसा. पण मी नंदिनी नाहीये, समजलं, मी काव्या आहे, काव्या, असं म्हणून काव्या चांगलीच आता धमकी वसू आत्याला देते. पुढे आता काव्या म्हणते, मी तुम्हाला तुमचा आरसा दाखवणारच, मी पावलं पावली दाखवणारच, समजलं. सर्वजण पुन्हा एकदा काव्याकडे पाहू लागतात. आपल्या आईचा एवढा अपमान येथे होतोय हे पाहून रम्याला आता खूप राग आलेला असतो. मुकेशराव मात्र गालात हसत असतात, कारण आत्याचा अपमान आत्तापर्यंत कुणीही केलेला नसतो. तेव्हा आता तोंड सांभाळून बोल काव्या, असं वसू रागातच म्हणते. मग काव्या म्हणते, तुम्ही तोंड सांभाळून बोला, समजलं. तेव्हा आता नंदिनी काव्याला जरा गप्प करते. त्यावेळी आता काव्या लगेच ते गिफ्ट हातात घेते. वसू आत्याच्या हातात टेकवत म्हणते की हे माझ्या आईने दिलेलं गिफ्ट आहे, समजलं, असं फेकून द्यायचं नाही, मान आहे आत्याबाई हा तुमचा, असं म्हणून काव्या खूप रागात तिच्याकडे पाहते. त्यानंतर काव्या आता पुन्हा एकदा रागात म्हणते की कचऱ्यात तर अजिबात फेकायचं नाही, असं म्हणून ती रूममध्ये चाललेली असताना वसू पुन्हा ते गिफ्ट फेकून द्यायला निघते. त्याच वेळी आता काव्या मागे रागात पाहते आणि वसू एकदम गप्प होऊन जाते. तेव्हा आता वसू लगेचच मानिनीकडे तक्रार करत विचारते, काय ग,
तुझी सून कशी उद्धटासारखी बोलून गेली तू पाहिलंस ना. त्यावेळी विक्रम विचारतो, काय ग ताई, तू सुद्धा काही कमी बोललीस का. तेव्हा वसू म्हणते, हीच बोलायची राहिली होती फक्त विक्रम, मी ना आता घरच सोडून जाते. कारण ती आत्ता काही जी तोंडावर बोलून गेली ना माझ्या, तिच्याशी एक शब्द सुद्धा बोलायची माझी इच्छा नाहीये. आणि ही असं म्हणून ती नंदिनीकडे येते आणि हिने जर माफी मागितली तरच मी हे घर सोडून जाणार नाही असं म्हणते. तेव्हा नंदिनी आता एकदमच कोड्यात पडते, काय करावं तिला कळत नसतं. पण ती नेहमी आपला इगो बाजूला ठेवते आणि लगेचच आपले अश्रू पुसते. मग आता आत्या काव्याच्या वतीने मी तुमची माफी मागतीये असं आता लगेचच नंदिनी तिच्यासमोर हात जोडत म्हणते. आणि मी समजावेन तिला, कारण मोठ्यांबरोबर कसं बोलावं हे नाही कळत तिला, मी समजावेन. पण लहान आहे ती आणि जरा रागीट सुद्धा आहे. तेव्हा जीवा आणि पार्थ नंदिनीकडे पाहतच राहतात. त्यानंतर नंदिनी पुन्हा एकदा हात जोडत म्हणते की तुम्ही प्लीज तिची ही परिस्थिती जरा समजून घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला हवं ते काहीही बोला, परंतु माझ्या बहिणीला काही बोलू नका. मग त्याच वेळी आता वसू रागात म्हणते की एवढं सगळं झालं तरीही तू अजूनही त्या बहिणीचीच बाजू घेतेस का. अगं कुठल्या मातीची बनली आहेस तू, थोडी जरी शरम असेल ना तुझ्यात तर माझ्या नजरेसमोरून चालती हो, असं वसू रागातच म्हणते. तेव्हा जीवाला आणि पार्थला आता वसूचा खूप राग येतो, कारण ती सारखाच नंदिनीचा अपमान करते. त्यानंतर नंदिनी आता खूपच आता रडत असते आणि आपले डोळे पुसत पुसत ती रूममध्ये जाते, बेडवर बसते आणि म्हणते की नाही, आता नाही सहन होत मला हे सारखे सारखे अपमान, मी नाही सहन करू शकत आता हे. कारण काव्याचं ठीक आहे, ती मनाला येईल ते बोलू शकते, पण मला नाही जमत हे सगळं. पण आता मला खूप त्रास होतो या सगळ्याचा, असं म्हणून नंदिनी आता खूप रडत असते. पण त्यानंतर कशीबशी ती स्वतःला सावरते आणि उठून उभे राहत पुन्हा आपले अश्रू पुसत एक लांब श्वास घेत म्हणते, नंदिनी तुलाच अगदी शांत व्हावं लागणार आहे. कारण कुणाचं मनावर घ्यायचं, किती मनावर घ्यायचं, काय मनावर घ्यायचं नाही हे तुलाच आता ठरवावं लागणार आहे. कारण बोलणारे काही सुद्धा बोलून मोकळे होतील, पण तुला असं थकून रून चालणार नाहीये. तुला स्वतःलाही सांभाळायचंय आणि काव्याला सुद्धा सांभाळायचंय. असं म्हणून नंदिनी स्वतःच खंबीर होण्याचा आता विचार करते. तेव्हा ती आता स्वतःला समजावते आणि म्हणते की सगळं ठीक आहे, ऑल इज ओके, ऑल इज ओके. तेव्हा आता जीवा तिच्यासमोर उभा असतो. मग आता तो विचारतो, काय बडबडतीयस तू, ऑल ओके, हे कसं सगळं ओके वाटतंय का तुला. अगं तू बोलत का नाहीयेस, तुला जर कुणी ओरडलं तू उलटून उत्तर द्यायला शिक अगं. कारण प्रत्येक वेळी ह्या सर्व गोष्टी अशा सहन करण्याची गरज नाहीये आणि कधीतरी असं ओरडून बोलावं लागतं. मग आता नंदिनी म्हणते, मला नाही वाटत प्रत्येक वेळी अशी ओरडून बोलण्याची गरज असते. आय एम सॉरी, पण त्या वसू आत्या प्रत्येक वेळी मुद्दा सिद्ध करण्यासाठी अशा तावातावाने येत असतात बोलायला ना. असं कधी कधी वाटतं की त्यांना भीती वाटत असेल, जर त्या अशा बोलल्या नाहीत तर त्यांचं कुणीही या घरामध्ये ऐकणार नाही. म्हणजे जी माणसं मनाने अशी दुबळी असतात ना, तीच अशी ओरडून बोलतात. मग आता त्यावेळी जीवा डोक्यालाच हात लावतो आणि विचारतो, तू सायकोलॉजिस्ट आहे का, काय बोलतीयस, तुला तुझं तरी कळतं का नंदिनी. आता मी ही ओरडून बोलतो म्हणजे मी काय दुबळा आहे का. मग आता नंदिनी म्हणते की आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं, सॉरी सॉरी हां. तेव्हा जीवा विचारतो, मग काय असं म्हणून तो आता तिला पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न करतो. मी आपली अशी बोलण्याच्या ओघामध्ये वाहवत गेले नाही, पण मी आता ठीक आहे असं म्हणून आता नंदिनी एकदम ओके आहे असं म्हणते. तेव्हा आता जीवा म्हणतो, अगं तू हे जे काही करतीयस ना, पण ते ओके नाही आहे अगं. आणि माझा जर कुणी एवढा अपमान केला असता ना, तर मी अक्षरशः घर डोक्यावर घेतलं असतं, नाहीतर मी सरळ घरातून निघून गेलो असतो. असं म्हणून आता जीवा त्याचा संताप व्यक्त करून दाखवतो. तेव्हा नंदिनी आता हसते आणि जीवाकडे पाहतच राहते. म्हणते की तुम्ही ना अगदी सेम च्या काव्यासारखे आहात. आता काव्याचं नाव घेतल्यानंतर जीवा एकदमच गप्प होतो. असं म्हणून ती आता कपडे व्यवस्थित ठेवत असते आणि म्हणते, बापरे, तुम्ही आणि काव्या जर एकत्र असतात ना तर असं घराचं छप्परच उडून गेलं असतं. तेव्हा त्याला आता अजूनच राग येतो आणि म्हणतो, हो असतात आमच्यासारखी अशी माणसं चिडखोर. आणि तुम्ही काय असं सोशिक असता का. आणि तुम्हा बायकांना सोशिक असणं म्हणजे डिग्री वाटते की काय.
हे क्वालिफिकेशन वाटतं का तुम्हाला? असं म्हणून आता जीवा हा नंदिनीवरच भडकतो. ती सून सोशिक आणि संसारी असेल, तुम्हाला संसाराच्या डिग्रीमधली डबल ग्रॅज्युएट वाटते का? तेव्हा आता अचानक जीवाला झालं तरी काय, असा नंदिनीला प्रश्न पडतो आणि ती त्याच्याकडे पाहतच राहते. मग त्यानंतर आता जीवा म्हणतो, तुम्हाला सवय लागत जाते आणि मग माणसं तुम्हाला ही अशी गृहीत धरायला लागतात. तेव्हा नंदिनी आता म्हणते की मला नाही वाटत, पण मला असं कुणी गृहीत धरत असेल. आणि बाकी सवयीचं म्हणाल तर सर्वांच्या बोलण्याची मला आता सवय करून घ्यावीच लागेल. तेव्हा जीवा अजूनच धक्क्याने नंदिनीकडे पाहतो. पुढे आता नंदिनी म्हणते, शेवटी सर्व आपलीच माणसं आहेत ना. आता आपण सर्वजण एकाच कुटुंबातले आहोत. आता सर्वांच्या मनात माझ्याबद्दलचा थोडा राग आहे आणि त्यामुळेच त्यांचं असं बोलणं ना साहजिक आहे. मी समजू शकते अगदी, कारण शेवटी मलाच त्यांना आता समजून घ्यावं लागणार आहे आणि सांभाळून सुद्धा घ्यावं लागणार आहे. त्यांचा राग दूर करून त्यांना अगदी आपलंसं करून घ्यावं लागणार आहे. मी या घरची सून आहे आणि माझं कर्तव्यच आहे ते, असं म्हणून नंदिनी आपलं काम करत असते. तेव्हा जीवाला आता काय बोलावं नंदिनीला कळतच नाही, कारण एवढ्या शांतपणे ही कशी सिच्युएशन हँडल करू शकते, हाच प्रश्न त्याला पडलेला असतो. त्यानंतर मग आता तो म्हणतो, हा सगळा ना वेडेपणा आहे. अगं, सर्व सहन करण्याची गरज नाही आहे तुला, कारण तू कोणत्या काळात जगतीयेस. अगं, कळलं का तुला? हा त्याग करणं बंद कर, हा सोशिकपणा आता जरा बंद कर. असं म्हणून तो लगेचच तिच्या हातातून कपडे घेतो आणि म्हणतो की हे सर्व सामान आवरणं ना सोड अगोदर माझं. तेव्हा नंदिनी आता लगेचच विचारते, आता यात माझं काय चुकलं? हे पहा, आम्हा बायकांचं असंच असतं. मन सैरभैर असेल आणि मन सावरता येत नसेल तर समोरचा पसाराच आवरायला घेतो आम्ही. जाऊ दे, आता तुम्हाला समजणारच नाही. तेव्हा आता लगेच जीवा म्हणतो, मला समजून सुद्धा घ्यायचं नाहीये, कारण मला ना हे असंच अस्ताव्यस्त आवडतं. असं म्हणून तो कपडे पुन्हा अशी बेडवर पसरवून ठेवतो. तर तो नंदिनीला म्हणतो, माझा कोणताही पसारा आवरण्याची गरज नाहीये आणि तो तू प्रयत्न सुद्धा करू नकोस. तेव्हा आता तो नंदिनीकडे पाहतो आणि त्यानंतर आपला पसारा लगेच उचलतो आणि तिकडे घेऊन जातो. तेव्हा नंदिनी आता जीवाकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे वसूला आता खूपच राग आलेला असतो. तेव्हा रम्या तिच्या पाठीमागे येते. मग वसू आता तिच्या रूममध्ये आलेली असते. रम्यासुद्धा पाठीमागे येत लगेच दार बंद करून घेते. तेव्हा वसू रागातच म्हणते की ती दीड दमडीची काव्या माझ्या अंगावर धावून येते आणि मला नको ते बोलते. मला असं वाटत होतं ना, दोन कानाखाली द्याव्यात की काय. मग आता रम्या ही लगेच तिच्या आईला गप्प करण्याच्या प्रयत्नात असते आणि म्हणते, आई अगं, तूच नेहमी सांगत असतेस ना की आपल्या एका चुकीमुळे आपल्या हातात असणारं सगळं काही गमावून बसायचं नाही म्हणून. मग तू का चूक करतेस ना कळतच नाही. असं म्हणून ती वसूलाच आता शिकवू लागते. मग आता वसू म्हणते की चुकीबद्दल ना तू तर बोलूच नकोस ग. अगं, लग्नातनं निघून गेली नसतीस ना तर हे सगळं रामायण ना घडलंच नसतं. तेव्हा आता लगेचच रम्या म्हणते, शांत हो जरा. अगं, मी तुला कशावरून इश्यू करायला सांगितला होता? पार्थ आणि जीवा जे वेगवेगळे झोपतायत ना त्यावरून मी तुला म्हटलं होतं की इश्यू क्रिएट कर, पण तू काय केलंस? अगं, तू तर कपड्यांची फेकाफेकी करायला निघालीस. तेव्हा लगेचच आता वसू विचारते, मग मी काय करायला हवं होतं? त्या नंदिनीने दिलेले कपडे घालून मी मिरवायचे का मग? हे बघ रम्या, मी आयुष्यात एक गोष्ट कधीही विसरू शकत नाही, ती म्हणजे तिच्या बापामुळे मी माझा नवरा गमावलाय. तिच्या बापाकडून आणलेली कुठलीही वस्तू मी अशी घेऊ शकत नाही. तेव्हा रम्या आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, कोणती गोष्ट तू कुठे घेऊन चाललीस ना मलाच कळत नाही. अगं आई, तुला काही कळतं की नाही? तू एवढा जो काही तमाशा केला ना त्याचा काही उपयोग झाला असेल असं तुला वाटतं का? नाही, उलट ती काव्यास तुला तडातड बोलून गेली. अगं, सगळेजण नुसते त्या काव्याकडे पाहत होते, कुणीही तिला काही बोललं नाही उलट, कारण नंदिनीने सगळं काही अगदी शांततेत हँडल केलं आणि हे प्रकरणच मिटलं. अगं, सगळ्यांच्या नजरेत त्रागा कुणाचा दिसला तर तुझा फक्त. अगं, सगळ्यांच्या नजरेत ना हळूहळू लक्षात येईल की त्या दोघांच्याही संसारामध्ये अडचण निर्माण करणारी फक्त आपण आहोत, समजलं?
पण एकदा का हा संशय निर्माण झाला ना तर आपली सगळी ही कामं बिघडतील असं रम्या वसूला समजावत असते. तेव्हा वसू विचारते, मग काय करायचं मी? सांग ना तू, काय करायचं काय मी? अगं, एक काम सुद्धा माझ्या मनासारखं घडत नाहीये. ती नंदिनी सगळं काही असं सांभाळून घेते आणि ती काव्या लगाम नसलेल्या घोड्यासारखी अशी अंगावर धावून येते. तेव्हा रम्या आता म्हणते, पण त्या घोड्याची लगाम ना आपल्या हातात यायला हवी, असं काहीतरी करायला हवं. तेव्हा वसू विचारते, अशी कशी लगाम ती हातात येणार? तेव्हा आता रम्या म्हणते, येणार आई, नक्कीच येणार ती लगाम आपल्या हातात. अगं, प्रत्येकाचा असा काही ना काही वीक पॉईंट असतो. जसा बाबांचा वीक पॉईंट होता. तेव्हा वसू म्हणते, मी त्याचवेळी तुझा वीक पॉईंट काय आहे मग? तेव्हा वसू आता लगेच रम्याच्या गालाला हात, तू आहेस बाळा माझा वीक पॉईंट. मग रम्या विचारते, माझा वीक पॉईंट काय आहे? तेव्हा वसू आता हा वीक पॉईंट पाहत आहे. मग रम्या जरा रागातच म्हणते की तसाच काव्याचा काही ना काही असा वीक पॉईंट असणारच. तेव्हा वसू म्हणते, हो करेक्ट असणारच. मग वसू पुन्हा एकदा म्हणते की एकदा का त्या काव्याचा एक वीक पॉईंट आपल्या हातात आला ना आणि तिची दुखरी नस आपल्या हाताला लागली ना की तिचा रिमोट कंट्रोल सगळं काही फक्त आपल्या हातात येणार. या विचाराने आता त्या दोघीही हसतात. मग पुढे आता वसू म्हणते, आपण जे म्हणू ना तसंच ती सेम करणार आणि आपण जे सांगू ना तसंच ती घडवेल सुद्धा. तेव्हा रम्या म्हणते, हो करेक्ट. वसू लगेचच आता रम्याला म्हणते, हे बघ, त्या काव्याचा वीक पॉईंट काय आहे ना हे शोधायला घे, कारण ही बॅद ना मला लवकरात लवकर आपल्या घराच्या बाहेर घालवायची आहे. मग रम्या म्हणते, हो आई बरोबर आहे. असं म्हणून आता त्या दोघीही एकमेकींकडे पाहतात, कारण त्या दोघींचा तसा प्लॅन झालेला असतो की आता काव्याचा वीक पॉईंट शोधून काढायचा आणि लगेच आपल्या म्हणण्याप्रमाणे तिला वागवायचं. इकडे आता काव्या रूममध्ये येते आणि पार्कच्या टेबलवर असणारी फाईलच घेते आणि ती फाडणार असते. तेव्हा लगेचच त्या पाठोपाठ पार्थ येतो आणि म्हणतो, ओ काव्या थांबा थांबा, असं म्हणून तो लगेचच आता तिच्या हातातून ती फाईल घेतो आणि म्हणतो, अहो क्लायंटची फाईल आहे, ह्या रोजच्या वस्तू फेकायचा कंटाळा आला म्हणून तुम्ही ही आज फॉर अ चेंज म्हणून फाईल घेतली का? त्यावेळी आता तो म्हणतो, त्या उश्या फेका, चादरी फेका, फ्लावर पॉट फेका, काहीही दुसरं फेका ना, पण अशी फाईल नका फेकू, कारण ही कामाची फाईल आहे. आता काव्या म्हणते, तुमच्या फाईलचं जे काही नुकसान झालं असेल ना ते मला सांगा, मी पैसे भरून देते त्याचे. तेव्हा आता पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, प्रत्येक नुकसान असं पैशाने भरून निघत नाही काव्या, आणि बाहेर जे काही घडलं ना त्यासाठी आय एम सॉरी असं म्हणून लगेचच तो स्वतः सॉरी म्हणतो. तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच राहते आणि विचारते, तुम्ही का सॉरी म्हणताय? कारण तुमची चूक झाली आहे का? नाही ना. आता तुम्ही उगाच सॉरी म्हणून मोठं बनायला जाऊ नका. ज्यांची चूक झाली आहेत ना त्या इनसेन्सिटिव्ह लोकांना सांगा एकदा तरी सॉरी म्हणायला. मग आता पार्थ म्हणतो, काही गोष्टींकडे ना दुर्लक्ष करायला शिका जरा. तेव्हा आता लगेचच तो सांगतो, हे पहा, लोक तुम्हाला उचकवतात कारण त्यांच्या ॲक्शनला रिॲक्शन हवी असते ना, म्हणून. अहो, तुम्ही रिॲक्शन देऊ नका. हे पहा, असं स्वतःला त्रास अजिबात करून घेऊ नका. तेव्हा काव्य आता रागातच विचारते, काय हो, माझा त्रास कमी करायचा आहे का तुम्हाला? पण कोणत्या हक्काने? मी कोण लागते तुमची? आता एका गोष्टीची गाठ ना कायम मनामध्ये बांधून ठेवा, कारण आपल्या लग्नाची गाठ ही जबरदस्ती बांधली गेली आहे आणि मला काहीही वाटत नाही तुमच्याबद्दल. तेव्हा पार्थ एकदमच गप्प बसतो आणि म्हणतो, हो मला माहिती येते आणि तुम्हाला तसं वाटावं ना अशी अपेक्षा सुद्धा नाहीये माझी. मला फक्त एवढंच वाटतं मनापासून की तुमच्या रागावर, तुमच्या मनावर तुम्ही जरा ना ताबा मिळवा, म्हणजे तुमच्या इगोला कुणीही असं टच करू शकणार नाही. मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही एवढा रागराग करू नका आणि स्वतःला तर त्रास करून घेऊच नका. मग आता काव्या म्हणते, ऑलरेडी एक नंदिनी ताई घरात आहे पार्थ, तुम्ही तिचंच मेल व्हर्जन बनायला जाऊ नका प्लीज. असं कुणीही त्यांच्या रागावर कंट्रोल नाही करू शकत. तेव्हा पार्थ आता म्हणतो, ठेवू शकतात. आता माझंच उदाहरण घ्या ना, तुम्ही माझ्याशी एवढं रागावून बोलताय, पण मी तुमच्याशी अगदी शांतपणेच बोलतोय ना. मी सुद्धा तुम्हाला विचारू शकतो ना की कोण आहात तुम्ही आणि काय कर्तृत्व आहे तुमचं. हे पहा, तुम्ही आत्ता IAS ची परीक्षा देताय, परीक्षा होणार आणि मग IAS होणार, आणि मी कोण आहे माहिती आहे का? भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहे. मला किती इगो असायला हवा, पण मला तो इगोच नाहीये, कारण मला भांडणं आवडतच नाहीत. हे पहा, मला एवढंच म्हणायचंय, रागावर थोडं कंट्रोल करा. मला म्हणायचं पण नाहीये की तुम्ही सहन करा म्हणून,
पण जरा सशक्त व्हा. हे पहा, तुम्हाला जर राग आला तर तुम्ही असे 10 आकडे मोजा, म्हणजे उलटे आकडे मोजा असं म्हणून तो 10 पासून आकडे मोजत असतो. तर आता त्या पुढचे आकडे सगळे काव्यच बोलून टाकते. आता आकडे मोजल्यानंतरही ती विचारते, काय माझा राग गेलेला दिसतोय का तुम्हाला? नाही ना? मग आता पार्थ हसतो, आत्ता नाही दिसते परंतु लवकरच दिसेल, कारण आज तुम्ही हे आकडे ना रागात बोलताय, पण हे आकडे तुम्ही जर राग शांत होण्यासाठी बोललात तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. असं म्हणून तो सांगतो की मी आत्ता ऑफिसला चाललोय, तुम्हाला जर काही लागलं तर मला फोन करा. तेव्हा आता काव्या रागातच विचारते, मी कशाला फोन करू तुम्हाला? मग आता पार्थ म्हणतो की राग जर शांत नाही झाला तर येताना रिकाम्या 100-1 फाईल घेऊन येतो. मग तुम्ही अशा फाईलना फाडत बसा. तेव्हा काव्य आता अजूनच रागात पार्थकडे पाहते. मग त्यानंतरच तो आता म्हणतो, आत्ता पाणी पिऊन घ्या. तेव्हा ती लगेच आता ग्लास हातात घेते आणि पार्थकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये धनंजय हा शारदाला विचारतो, तुला काव्याबद्दल काही सांगायचंय का? अगं सांग शारदा, सांग. काही मनात असेल तर बोलून टाक. तर नंदिनी दुसरीकडे काव्याला विचारते, काल रात्री तू गाडीतून सर्वांना खाली उतरवलंस, तुला काही सांगायचं होतं ना, मग सांग ना, आता बोल ना. तर काव्य विचारच करत राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.